हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मसाला एग करी रेसिपी बघणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीनं। आणि आमच्या नागपूरमध्ये एक पद्धत आहे, जर नॉनव्हेज असलं की तो झणझणीत आणि तर्रीदारच पाहिजे। तर त्यासाठी मटन असो का चिकन असो की अंडा करी असो, कोणतीही नॉनव्हेजची भाजी असेल तर ती एकदम तर्रीदार आणि मसालेदार झणझणीत अशीच बनवली जाते। तर त्यासाठी ते मी अर्धा वाटी इतकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, त्याला भाजून घेतलं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइसमध्ये चिरून त्याला सुद्धा भाजून घेतलेला आहे। 1 इंच अद्रकाचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे। 1 गाठ लसणाची सोलून घेतली आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। थोडीशी अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। सोबतच इकडे खडे मसाले घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरा, काळी मिरी 1 चमचा घेतलेला आहे, दालचिनी घेतलेला 1 तुकडा, 4 ते 5 लवंग घेतलेला आहे, जावित्री घेतलेली आहे, 1 भेंडी विलायची, 1 स्टार फूल आणि 2 हिरवी इलायची घेतलेली आहे। तरी ते मी खडे मसाले सुद्धा पूर्ण घेतलेले आहे। तुमच्याकडे याच्यामध्ये एखादी कोणता कमी असेल तरीही चालते। तर अंडे घेतलेले आहेत, तरी तुम्ही 6 अंडे घेतलेले आहेत। तर त्याला छान असं कट लावून घेऊ, म्हणजे मध्येपर्यंत आतमध्ये त्याचा फ्लेवर जाईल पूर्ण मसाल्याचा, त्यासाठी थोडंसं इथे कट लावून घेणार आहे। तर अंड्याला कट लावून झालेला आहे। ज्या ताव्यावर मी बाकीचे मसाले भाजून घेतले होते त्याच ताव्यावर हे खडे मसाले सुद्धा भाजून घेणार आहे। तुम्ही नाही भाजले तरीही चालते खडे मसाले, पण मी तेल असल्यामुळे तावा माझ्याकडे ऑलरेडी ठेवलेलाच होता, त्यावर थोडंसं 2 मिनिटापर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। मसाला भाजून तयार झाला आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेऊया। त्यानंतर सगळा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। तरी ते मी सगळा मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केलेला आहे। कांदा, खोबरा, आपले बाकीचे सगळे खडे मसाले। हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता, पण मी कोथिंबीर भाजी शिजत असताना टाकणार आहे, त्यासाठी मी ती ॲड केलेली नाही आहे। तर सगळा मसाला ॲड करून झाला आहे। आता यावर झाकण लावूया। मिक्सरला लावून छान असा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। एकदम जाडसर मसाला ठेवायचा नाही, एकदम असा फाईन सॉफ्ट असा हाताला लागेल तेवढा मसाला आपल्याला इथे बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मी खूप छान असा मसाला वाटून तयार करून घेतलेला आहे। तर मसाला आपला तयार झाला आहे। आता लगेच कढईमध्ये 2 चमचा तेल ॲड केलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण अंडे ॲड करून घेऊया। तर अंडे आता आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जोपर्यंत अंड्यांना छान असा लाल कलर येत नाही तोपर्यंत अंडे इथे फ्राय करून घेते। तर इथे अंडे छान लालसर झालेले आहेत, अंडे फ्राय करून रेडी झालेत। आता काढून घेऊया। मी याच कढईमध्ये भाजीला फोडणी घालणार आहे, म्हणून थोडंसं तेल इथे जास्त ॲड केलेला होता। तर आणखी परत या कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला सगळा मसाला ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही मसाला मी एवढा जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कमीसुद्धा करू शकता। तर इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे। आता मसाल्याला आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। मसाल्यातला जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं मसाला भाजायचा आहे। खरी चव भाजीची मसाल्यावरच डिपेंड करते की तुम्ही मसाला कसा भाजला आहे, खूप छान भाजला आहे की नाही, किंवा मसाला जर व्यवस्थित भाजला नाही तर भाजीला चवसुद्धा तेवढी छान येत नाही। तर भाजीला मी मसाल्याला 2-3 मिनिटापर्यंत भाजून घेतला आहे। त्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो ॲड करून घेते। आता काय करायचं, टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होत नाही किंवा जसं आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तिथे टोमॅटो दिसत नाही भाजीमध्ये, तसेच जर टोमॅटो इथे शिजून घ्यायचे असतील तर त्यामध्ये टोमॅटो ॲड केल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि लगेच त्यावर मीठ ॲड करायचं। मीठ ॲड केल्याने टोमॅटो खूप छान असे सॉफ्ट होतात आणि चांगले शिजतात सुद्धा। तर टोमॅटो ॲड केल्यानंतर मी इथे 1 चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे, परतून घेतलं आहे मसाल्यामध्ये। आता आपण त्यामध्ये 2 चमचा मिरची पावडर ॲड करूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आता सगळा मसाला ॲड केलेला आहे, परतून घेऊ। 2-3 मिनिटापर्यंत छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर 2-3 मिनिटापर्यंत मसाला मी इथे तेलामध्येच भाजून घेणार आहे। तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर मसाला काही असा शिजणार नाही, थोडासा पुडाला लागू शकतो। तर आता काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये थोडासा मसाला लागलेलाच असतो, तर मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलं आहे। त्याच्यातलाच पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। परत एकदा पूर्ण मसाला व्यवस्थित एकजीव करून घेते, ढवळून घेते। आणि आता काय करायचं, पूर्ण मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण लावायचं आहे। 5 मिनिटापर्यंत हा मसाला आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे, जोपर्यंत मसाल्यातला पूर्ण तेल सेपरेट होत नाही आणि मसाला छान असा शिजून सुगंध सुटत नाही घरभर, तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। तर बघा 5 मिनिटं मी असा शिजवून घेतला। आता चेक करून घेत आहे, मसाल्याला मस्त तेल पण सुटलं आहे, तर्रीदार असा मसाला बनत आहे, पण आणखी मसाला शिजलेला नाही आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, परत एकदा ढवळाढवळ करायचं यामध्ये आणि झाकण लावायचं आहे। झाकण लावून परत 5 मिनिटापर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे।
तर इथे मी 5 मिनिटानंतर परत एकदा ओपन करून चेक करून घेत आहे. तर छान अशी ग्रेव्ही शिजत आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे, जेवढी भाजी पातळ करायची आहे, तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं. तर तुम्हाला रेस्टॉरंटसारखी खायची असेल ना, खूप जास्त पाणी ॲड करू नका. खूप थोडंसं कमी प्रमाणातच पाणी ॲड करा. तर इथे मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. परत 2-3 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलं आहे छान. आता काय करायचं, झाकण लावायचं आणि फायनली आपल्याला पूर्ण ग्रेव्ही परत 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. ग्रेव्हीला जोपर्यंत आपण छान शिजवत नाही कमी गॅसवर, तोपर्यंत ग्रेव्हीला टेस्ट येत नाही रेस्टॉरंटसारखी. त्यासाठी ते मी परत झाकण लावलं, 5 मिनिटं शिजवून घेतलं आहे. आता ओपन करून चेक करून घेतलेलं आहे. मस्तपैकी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले अंडे ॲड करून घेऊया. अंडे ॲड केल्यानंतर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण छान ढवळाढवळ करून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये अंड्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान अंडे मिक्स करून झाले आहेत. मस्तपैकी भाजीसुद्धा छान रेडी झालेलीच आहे. परत आपल्याला 5 मिनिटं लागणार आहेत फायनल आता. तर आता झाकण लावायचं, 5 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर अंड्याच्या आतपर्यंत जाईल आणि अंड्याला छान अशी टेस्ट येईल, म्हणून 5 मिनिटं शिजवून घेतलं आहे. आता अंड्याची भाजी मस्तपैकी शिजून रेडी झालेली आहे. ग्रेव्हीसुद्धा अशी तर्रीदार, एकदम ग्रेव्ही अशी थिक, एकदम अशी क्रीमी टेक्स्चरसारखी बनलेली आहे, जशी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो की नाही तशीच भाजी आपली बनवून इथे तयार झालेली आहे. तर आता आपली भाजी सर्व करण्याकरिता तयार आहे. वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करूया. तर इथे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर ॲड केलेली आहे. जवळपास अर्धा वाटी इतकी कोथिंबीर तर असेलच. तेवढी कोथिंबीर इथे मी ॲड करून घेतलेली आहे. मिक्स करून घेते छान. तर आता भाजी आपली सर्व करण्याकरिता रेडी झालेली आहे. तर बघू शकता किती छान अशी झणझणी तर्रीदार एकदम स्पेशल अंडा करी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशी दिसत आहे तशीच बनवून तयार झाली होती. तेवढीच टेस्टीसुद्धा होती. तर तुम्ही या भाजीला तेलाच्या पराठ्यासोबत किंवा हातावरच्या पोळ्या तर अप्रतिम चव लागते. आमच्या नागपूरकडे हातावरच्याच पोळ्या नॉनव्हेजसोबत खाल्ले जातात. मॅक्झिमम तरी हातावरच्या पोळ्या, ज्या दिवशी आपल्या घरी नॉनव्हेज असतो त्या दिवशी हातावरच्याच पोळ्या करतात. तर त्या पोळ्या जर तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी तुम्हाला ती रेसिपीसुद्धा शेअर करेल तुमच्यासोबत. तर इथे मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवलेली आहे. मस्तपैकी झणझणीत आपली भाजी इथे बनवून तयार झाली होती. सर्वसुद्धा करून दाखवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा, एन्जॉय करा. जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.